हे बघा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरं तर महाराष्ट्रातल्याच नव्हे तर अख्ख्या भारतातील लोकांना कळलं असेल की एकनाथ शिंदे हे जेव्हा आमदार होण्यासाठी तयार झाले किंवा एकनाथ शिंदे यांना जेव्हा आमदारकीचं तिकीट देण्यात आलं, त्यांना नेते म्हणून निवडण्यात आलं, त्यावेळेला शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण होतं. पक्षप्रमुखांच्या असलेल्या अधिकारातच त्यांची निवड नेता म्हणून करण्यात आली आणि पुढे आमदार आणि त्यानंतर मंत्री, त्यानंतर गटनेते आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री. पण ही जल्लोषपूर्ण प्रेस कॉन्फरन्स ही शिवसैनिकांसाठी जितकी स्फूर्तिदायक ठरली, तितकीच ती भारतातील लोकशाहीवाद्यांसाठी आणि खऱ्या अर्थाने न्यायपालिकेसाठी एक डोळे उघडणारी ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की असीम सरोदे असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी कोणती बाजू जनतेसमोर मांडली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर आपण पाहणार आहोत की राहुल नार्वेकर यांनी या प्रेस कॉन्फरन्सला काय उत्तर दिलं. त्यांच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सचा जर आवेश पाहिला तर असं वाटतं की अरे राहुल नार्वेकरांनी बरोबरच तर उत्तर दिलं आहे, त्यांचा जो निर्णय आहे तो बरोबरच आहे, पण त्यातही अनेक छुप्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी साईराज पवार. आता प्रेस कॉन्फरन्समध्ये काय झालं याची सुरुवात करण्याआधी त्याला आपण उलट्या बाजूने पाहूया. म्हणजे जे आक्षेप राहुल नार्वेकर यांच्यावर घेण्यात आले त्या आक्षेपांना राहुल नार्वेकरांनी काय उत्तरं दिली. आता राहुल नार्वेकरांचं साधं सोपं काम होतं की सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की शिवसेना हा पक्ष कोणाचा आहे ते ठरवा आणि त्यानुसार पुढची कारवाई करा. राहुल नार्वेकरांचं असं म्हणणं आहे की मी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलेलंच नाही आहे. त्यांच्या मते सुप्रीम कोर्टाने जसं सांगितलं होतं की जेव्हा स्प्लिट झाली, तुमच्यासमोर दोन फॅक्शन उभे राहिले, त्यावेळेला कोणता पक्ष होता हे ठरवा आणि ते पाहण्यासाठी तुम्ही इलेक्शन कमिशनचा मध्ये ज्या काही कॉन्स्टिट्यूशन दिलं होतं त्याचा आधार घ्या. थोडक्यात सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना ट्रिपल टेस्ट सांगितली. म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टींवर पक्ष कोणता हे ठरवण्यास सांगितलं. सगळ्यात पहिलं होतं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. भारताचं नव्हे, शिवसेना पक्षाच्या संविधानामध्ये काय तरतुदी आहेत ते. दुसरं होतं की पार्टी स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे जी पार्टी बनली आहे शिवसेना याच्यामध्ये कोण कोण असतील, काय असतील. आणि तिसरं म्हणजे विधिमंडळातील बहुमत. आता सगळ्यात पहिलं हास्यास्पद यांनी काय सांगितलं आहे की आमच्याकडे इलेक्शन कमिशनने फक्त 1999चीच शिवसेनेची घटना पाठवली आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की इलेक्शन कमिशनकडे 1999 नंतर शिवसेनेची घटनाच नाही आहे. मग तसं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पहा. पक्ष घटना दुरुस्ती ठराव 4 ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणजे अध्यक्ष म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्ष प्रमुख म्हणजे अध्यक्ष यांच्याकडे सोपवण्यात येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील. पक्ष घटनेच्या 8व्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील. पक्ष घटनेच्या 11व्या कलमानुसार पक्षासंदर्भातील सर्वाधिकार शिवसेना पक्ष प्रमुखाकडे असतील असा ठराव या कार्यकारिणीसमोर मांडतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर दिसून येतं की शिवसेनेच्या नेत्यांनी 2013 साली शिवसेनेच्या घटनेमध्ये जी अमेंडमेंट केली होती ती अमेंडमेंट इलेक्शन ऑफिसर्स समोर मोठ्याने वाचली आहे. आणि ही अमेंडमेंट जर झाली असेल तर ही झालेली अमेंडमेंट इलेक्शन कमिशनपर्यंत न पोहोचवता जर शिवसैनिक असेच राहिले असतील मग मात्र काय खरं नाही आहे. पण मला तसं वाटत नाही, कारण एवढी मोठी घटना जर झाली असेल तर त्याची पोचपावती ही इलेक्शन कमिशनकडे गेलीच असेल आणि इलेक्शन कमिशनने तो कॉन्स्टिट्यूशन हाताची धरून त्याच्याबद्दलची पोचपावती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना त्यावेळेला दिलीच असेल. आता याचे पुरावे अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडले. त्यांनी दाखवलं की ही त्याची पोचपावती. आता ह्या पोचपावतीवरही नार्वेकरांचा आक्षेप आहे. नार्वेकर म्हणतात की याच्यामध्ये त्या पूर्ण जे पोचपावती आहे त्या पोचपावतीमध्ये संविधानामध्ये केलेली अमेंडमेंट आणि हे संविधान आम्ही तुमच्याकडे पोचवतोय ही लिहिलेलंच नाही आहे. पण खऱ्या अर्थाने त्याच्यात लिहिलं हे आहे की पक्षप्रमुखांचे सर्व अधिकार हे कलम 9A अंतर्गत. मग नार्वेकरांनी इलेक्शन कमिशनला हा प्रश्न विचारला का की जर उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून कलम 9A अंतर्गत अधिकार होते तर हे 9A कलम संविधानातलं काय सांगते. थोडक्यात संविधान या मुद्द्यावर शिंदे गटाचं म्हणणं होतं की 1999 सालचं संविधान हेच फायनल आहे आणि ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यानुसार आम्ही सगळं वागतोय. आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 2018 सालचं संविधान म्हणजे 1999 ते 2018 हा जो गॅप आहे, हा जो एक 20 वर्षाचा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये काय घडलं याच्यावर खरी गोष्ट अवलंबून आहे. इलेक्शन कमिशनकडे आत्ता जर आपण विचारणा केली, कारण सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्शन कमिशन विरुद्ध शिवसेनेची
केस पेंडिंग आहे आणि त्याच्यात खरी गोष्टी ह्या बाहेर येतील की इलेक्शन कमिशनकडे खरोखर त्या अर्थाने संविधान पोचले की नाही पोचले. पण सद्यस्थितीला पाहता राहुल नार्वेकरांनी जेव्हा संविधान मागवलं तेव्हा इलेक्शन कमिशनने 1999चं संविधान दिले, त्यानंतरच्या अमेंडमेंट ग्राह्यच धरलेल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावर ठाकरे गटाने फार उत्तम उत्तर दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यानंतर जर भारतातील एखादे पक्ष तुमच्या संविधानानुसार तुम्ही दिलेल्या गाईडलाईननुसार जर संविधान चालवत नसेल, संविधान तुमच्यापर्यंत आलं नसेल, तर तुम्ही इतक्या दिवसामध्ये आम्हाला एखादी नोटीस बजावली का? इलेक्शन कमिशनकडून अशी कुठलीच नोटीस बजावली नाहीये. या उलट उद्धव ठाकरे यांचा दरवेळेस पक्षप्रमुख म्हणून उल्लेख करून त्यांच्याबरोबर जो काही पत्रव्यवहार झालाय तो करण्यात आलाय. मग जर त्या 1999च्या घटनेमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेना प्रमुख हेच एक पद होतं, तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी इलेक्शन कमिशन कुठल्या अधिकारामध्ये पत्रव्यवहार करत होतं? हा प्रश्न नार्वेकरांना कोणी विचारला नाही. इथं खरी गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की नार्वेकरांना हे सगळं माहिती आहे, पण त्यांनी याचा सगळा फोकस वळवला आहे तो इलेक्शन कमिशनकडे. ते काय म्हणतायत, मला सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं की तुम्ही संविधान तपासा. मग संविधान मला कोण देणार, तर इलेक्शन कमिशन. मग मी इलेक्शन कमिशनला लिहिलंय माझ्याकडे संविधान पाठवा, त्यांच्याकडे कुठलं आलंय ते तुम्ही बघा, ते ठरणार आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे हा पूर्ण 2.5 वर्ष हा प्रत्येक संस्थेने टाईम घेण्यामध्येच घालवलाय. आणि जर ह्या 4 संस्था धरल्या, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट, गव्हर्नर आणि विधानसभा अध्यक्ष, ह्या 4 संस्थांनी 6-6 महिने जरी खाल्ले, सायचोक 24 महिने इथेच संपतात. त्यामुळे अशा पद्धतीने हे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या मते बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आता पुढचा मुद्दा, नार्वेकर म्हणतायत की माझ्याकडे संविधान 1999चं होतं, त्यानुसार मी मांडलं, त्यामुळे संविधानामध्ये क्लॅरिटी नव्हती, यांची बाजू मी बाजूला फेकली, उद्धव ठाकरे यांची. पुढचं त्यांचं म्हणणं आहे की पार्टी स्ट्रक्चरमध्ये जर जी पार्टी स्ट्रक्चर 1999ला होतं ते पार्टी स्ट्रक्चर आता सध्या अस्तित्वात नाही आहे, मग इतक्या दिवस इलेक्शन कमिशन करत तरी काय होतं? आता तर इलेक्शन पण सोप्या झाल्या आहेत, EVMवरच काम आहेत, मग इलेक्शन कमिशन करत काय होतं? तुमच्याकडे जर एखादी पार्टी जे काही त्यांच्या इलेक्शन रिपोर्ट सादर करते, बरं नार्वेकरांच्या मते अनिल परब जो पेपर दाखवतात त्या पेपरमध्ये फक्त इलेक्शन घेतल्याचा रिझल्ट इलेक्शन कमिशनपर्यंत पोहोचवल्याची माहिती आहे. मग इलेक्शन कमिशन हे तपासत नाही का की आपल्याकडे जो इलेक्शन रिझल्ट आलाय, पार्टीचा अंतर्गत इलेक्शनचा जो रिझल्ट आलाय तो पार्टीच्या आपल्याकडे असलेल्या संविधानाशी समान आहे का? मग जर इलेक्शन कमिशनकडे 1999चं संविधान आहे फक्त, तर त्या संविधानामध्ये 4 पोस्ट नॉमिनेशन, उरलेल्या काही अधिकाऱ्यांचे इलेक्शन होणार, त्यानंतर पक्षप्रमुख पद हे असणार, ह्या सगळ्यांची वाच्यता, या सगळ्यांचा उल्लेख नाही आहे का? मग 1999चं संविधानात जर या सगळं काहीच नसेल, तर 2012चे इलेक्शन झाल्याची पावती, 2018ची इलेक्शन झाल्याची पावती, ह्या पावतीला ॲक्नॉलेजमेंट इलेक्शन कमिशन कसं काय देतं? त्यामुळे माझ्या ह्या पडलेल्या प्रश्नांचं मला साधं सोपं उत्तर सापडतं, ते म्हणजे इलेक्शन कमिशन इथे काहीतरी घोळ करते. आता नार्वेकर आत्ता मोकळे झालेत की इलेक्शन कमिशनने मला दिले त्याच्या आधारावर मी सांगितलंय. आता तिसरी जी टेस्ट होती, आता दुसरी जी गोष्ट ती आपली झाली की पार्टी स्ट्रक्चर त्यांच्या मते 1999नुसार नाही आहे म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही आहे. तिसरी गोष्ट ते म्हणतात की मेजॉरिटी. आता मेजॉरिटी ही त्यावेळेला कोणाकडे होती हे बघायचं होतं. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की तुम्ही त्यावेळेस ठरवा की त्यावेळेस पक्ष कोण आहे, त्यावेळेस काय घडले. यांनी त्याच्यानंतरच सगळं डोक्यात घेतले. त्यावेळेला 2 पार्टी आली, त्यामुळं एकनाथ शिंदे काही वेगळं सांगतायत, उद्धव ठाकरे काही वेगळं सांगतायत, त्यामुळे त्यांनी यांचा व्हीपही मान्य केला नाही, नामान्य केला. आता याच्यावरही यांचं साधं सोपं उत्तर आहे की जर त्यावेळेस पक्षप्रमुख जर उद्धव ठाकरे नव्हते, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाताने दिलेले AB फॉर्म्स तुम्हाला कसे चालले, आणि त्याचाच फोटो आता सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे ह्या अशा काही मेजर गोष्टी ह्या पत्रकार परिषदेतून मांडण्यात आल्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मांडली, ती म्हणजे त्यांनी इलेक्शन कमिशनवर केस करायची गोष्ट केली. आता खऱ्या अर्थाने कसं आहे की इलेक्शन कमिशन हे एक संविधानिक बॉडी आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही केस करू शकता का हे पाहण्यासारखं असेल. याच्यामध्ये अनेक कायदेतज्ञांची मतं घ्यावी लागतील. पण जर इलेक्शन कमिशनसारखी एखादी महत्त्वाची ऑर्गनायझेशन जर कॉम्प्रोमाइज्ड होणार असेल सरकारबद्दल, तर काय काय होऊ शकतं हे आपल्याला ह्या घटनेतून दिसतंय. जी अफवा पसरवली जाते की उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष नीट सांभाळला नाही, त्यांना साधी कागदपत्र जमली नाहीत, त्याचं एक साधं सोपं उत्तर माझ्याकडे हे आहे की जर त्यांनी ती कागदपत्र व्यवस्थित पद्धतीने हाताळली नसतील, जर फॉलो केली नसतील, तर त्यांच्यावर वचक ठेवणारं जे इलेक्शन कमिशन आहे ते काय करत होतं? ते काय अशा पक्षांच्या अशा चुका होण्याची वाट पाहत होतं का? आता सुभाष देसाई वर्सेस ही एकनाथ शिंदे यांची ही जी केस झाली होती सुप्रीम कोर्टामध्ये मेमध्ये, ज्याचा निकाल आला होता, त्यात सुप्रीम कोर्टाने क्लिअरली सांगितलंय की विधिमंडळ पक्ष आणि पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मग विधिमंडळातली जर मेजॉरिटी असेल
तर त्या मेजॉरिटीला तुम्ही राजकीय पक्ष कसा काय देऊ शकता? याच्यावर शिवसेनेतर्फे असणारे अजून एक रोहित शर्मा म्हणून जे वकील आहेत त्यांनी एक गोष्ट मांडली की उद्या समजा ह्या 40 मधले कोणीच निवडून नाही आलं तर मग पक्ष संपला का? मग त्या पक्षाचं होणार काय? यासारखे अनेक प्रश्न ह्या निकालांमधून अनुत्तरित राहतात. त्यामुळे आता इथून पुढे पाहायला लागेल की सुप्रीम कोर्टामध्ये ही गोष्ट कशी घेतली जाते. पण याचा एक फायदा मात्र झाला की जसं मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ज्याची थंबनेलच ही होती की आता जनताच ठरवेल शिवसेना कोणाची. उद्धव ठाकरे हे त्याच दृष्टीने चाललेत आणि खऱ्या अर्थाने तीच योग्य बाजू राहील. पण यातून शिवसेना कोणाची हे ठरेल जर इलेक्शन्स प्रॉपरली झाल्या तर, इलेक्शन्स विदाऊट माल फंक्शनिंग झाल्या तर. मी असं का बोलतोय हे मी EVM बद्दल जो व्हिडिओ केला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला समजेल की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये किती फ्लॉज असू शकतात. आणि इलेक्शन कमिशन त्या बाबतीत सुद्धा पूर्णपणे क्लॅरिटीने अजूनही बोलत नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर तातडीने राहुल नार्वेकर यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेतून जर एकच मतितार्थ घ्यायचा तर तो म्हणजे मी काही केलं नाहीये बाबा, तुम्ही जे काय विचारायचं इलेक्शन कमिशनला विचारा. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर ज्यांना कोणाला असं वाटत असेल किंवा जे तुमचे मित्र ऑफिसमधले ओळखीचे तुम्हाला सांगत असतील की अरे उद्धव ठाकरेची चूक आहे, हे पाहिलं का त्यांनी त्या कागदावर काहीच लिहिलं नाहीये, त्यांना हा व्हिडिओ सांगा आणि त्यांना विचारा की ते 9A कलम काय आहे ज्याच्या अंतर्गत उद्धव ठाकरेंना हे अधिकार आहेत. आणि गजानन कीर्तिकर वाचतायत ते अमेंडमेंट सुप्रीम कोर्टाकडे इलेक्शन कमिशनने लिहून दिलंय का की आमच्याकडे हे असलं अमेंडमेंट पोचलंच नाहीये. आणि ज्यावेळेला ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला क्लिअरली मिळतील, रिटर्न मिळतील, मीडियामध्ये येतील, त्यावेळी आपण म्हणू शकतो की खरोखरच यांनी ही घटनेची अमेंडमेंट पोचवली आहे की नाही. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तो इलेक्शन कमिशनचा EVM बद्दलचा व्हिडिओ नक्की पहा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.